ओव्हरऑल अफगाणिस्तानच्या टीमने ना म्हणजे ते 200-250च्या टार्गेटने खेळत होते. असं मला वाटतं. म्हणजे त्यांना काही पडलेलीच नव्हती 400 रन वगैरे करायचे. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही 400 रन चेस करायला येता ना, तेव्हा असं जर झालं की तुम्ही चेस करायच्या स्पीडने खेळायला लागलात आणि तुम्ही 100लाच ऑल आउट झालात, तर दॅट इज ऑल्सो ओके रे. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही 200-300 रनने जरी हारला, ठीक आहे, तो मार्जिन मोठा आहे आणि लोक असं म्हणतील की बापरे हे एकदमच म्हणजे, बरोबर. पण ऍटलिस्ट म्हणजे सगळ्यांनी प्रयत्न केले आणि कुठेतरी त्यांचा प्रयत्न हा होता की कोणीतरी टिकेल आणि 400 पर्यंत किंवा जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न. पण बरोबर. सुरुवातीचा तो एक गुरबाज सोडला जो मागच्याही मॅच मध्ये खेळला, याही मॅच मध्ये त्याने Exactly. थोडंफार स्टार्ट दिला होता. त्यानंतर 250च्याच टार्गेटने ते खेळत होते. म्हणजे त्यांच्या डोक्यात हे होतं की आपल्याला 250 करायचं बस. ते आय थिंक ह्याच्यावर गुरबाजवर खूपच डिपेंडंट आहे, स्पेशली अशा टार्गेटसाठी. अरे हो, पण 400 रनचं जेव्हा टार्गेट आहे. एक्झॅक्टली, हा टार्गेट आहे, त्यामुळे त्यांना मारूनच खेळायला पाहिजे होतं सुरुवातीपासून. एक्झॅक्टली. आय एम नॉट शुअर की इब्राहिम जाद्रा नंतर रहमत शाह हे प्लेयर किती त्या मोड मध्ये खेळू शकतात. 120-130च्या स्ट्राईक रेटनी किती जण खेळू शकतात. आणि आय गेस त्यांना पण माहिती असावं, कारण नंतर त्यांनी मला वाटतं प्रयत्नच केला नाही. हा, म्हणजे मी हे समजू शकतो की तुम्ही पहिले 20-25 रन जरा थोडंसं तुम्ही एक वेळ घेतलात, तुम्ही जरा ते केलं, स्टेबल झालात आणि त्याच्यानंतर तुम्ही स्ट्राईक रेट वाढवायला गेलात. पण तसं कोणाचाच ऍटिट्यूड दिसला नाही. आणि कॅप्टन तर वेगळ्याच लईत होता. म्हणजे नंतर ना अफगाणिस्तानची मॅच म्हणजे असं झालं होतं ना की अरे यार संपवा आता, तसंही तुम्ही 400 पर्यंत पोहोचत नाही, तर तुम्हाला का म्हणजे तुम्हाला का तिथे टिकून. आणि टेस्ट मॅच पहिलीच झालीये, त्यामुळे त्याची प्रॅक्टिस आता नका करू. शेवटच्या प्लेयरनी तर खूपच त्रास हा, म्हणजे फार टाइमपास चालला होता की म्हणजे एका पॉइंटला इंडियाचं पण असं झालं होतं आणि श्रेयस अय्यरचं की बस ना यार, जा ना तुम्ही. जात का नाहीये सिरियसली. ऍक्च्युली त्यांची टीम म्हणलं तसं आय थिंक 2-3 प्लेयर्सवर डिपेंड आहे. गुरबाज आहे, रहमत शाह टेस्ट मध्ये पण खेळला होता, आज पण काल पण खेळला. अशा 2-3 रशीद खान बॉलिंग मध्ये, अशा 2-3 प्लेयरवर खूप डिपेंडंट आहे. आणि ते आय थिंक इट्स नॉट वर्किंग आउट फॉर देम. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हे फार काळ चालणार नाही. राईट. आणि इव्हन म्हणजे मी क्विकली तू राशिद खानचं बोललास म्हणून, तर राशिद खानला पण 10 ओव्हर न देणं हेही मला काही म्हणजे तोच एकटा होता की जो चांगला परफॉर्म करत होता बॉलिंग मध्ये. ऍक्च्युली माहिती नाही, मला वाटतं तो पण इंजर्ड किंवा असं काहीतरी झालं होतं त्याला. तो आत गेला होता बराच वेळ, त्यामुळे तो परत आल्यानंतर तेवढ्यावर त्याला टाकता आलं नाही. हो, तो आत गेला होता बऱ्यापैकी, बऱ्याच वेळ आत होता तो. त्यामुळे यू कॅनॉट बॉल इमिजिएटली आफ्टर यू कमिंग. सो काहीतरी तो पिरियड द्यावा लागतो. आय थिंक त्यानंतर त्यांनी शेवटच्या ओव्हर्स मध्ये टाकल्या 2.